देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं, सावरकरी विचारांचं सरकार आहे असं म्हणतात. जर हे खरं असेल तर या सरकारनं सावरकर सदन तुटू देऊ नये. पुनर्विकासासाठी मुंबईत असंख्य प्लॉट्स आणि अनेको जर्जर इमारती पडल्यात. ज्यांचा पुनर्विकास होणं गरजेचं आहे, त्यांचा पुनर्विकास करा म्हणावं. सावरकर सदन ही वास्तू आम्हा सावरकर भक्तांसाठी पुण्यतीर्थ आहे, त्याचं जतन व्हावं. आज 26 फेब्रुवारी, काल 25 फेब्रुवारी होती, उद्या 27 असेल. पण आजच्या 26 फेब्रुवारी या तारखेचं महत्त्व काय हे आम्हा सावरकर भक्तांना विचारा तुम्ही. 26 फेब्रुवारी हा तोच दिवस आहे त्या दिवशी आजपासून 60 वर्षांपूर्वी तब्बल 23 दिवसांच्या प्रायोपवेशनानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी आपला देह ठेवला. ज्या नश्वर देहाचा आता माझ्या राष्ट्राला किंचितसाही उपयोग होत नाहीये, जो वृद्धापकाळानं जरा जर्जर झालाय, त्या देहाचं ओझं अजून किती दिवस सहन करायचं. स्वातंत्र्यवीरांचे विचार आजही मनाला विदीर्ण करून जातात. जो माणूस म्हणायचा, तुझसाठी मरण हे जनन, तुझं विन जनन ते मरण, तुझं सकल चराचर शरण. सावरकर काय रसायन होतं हे समजण्यासाठी अनेकांना महत्प्रयास करावे लागतात. पण ज्यांच्या मनात सतत देशप्रेमाची ज्योत तेवत असते, या राष्ट्रासाठी प्रसंगी प्राणाची आहुती देण्याची धमक ज्यांच्यात असते, त्यांनाच सावरकर समजून घेता येतात. मित्रो, आज सावरकरांच्या पुण्यस्मृतींना जागवण्याचं कारण फक्त आजची तारीख नाहीये. सावरकर हे या पामराच्या डोक्यात पुरते भिंडलेले असल्यानं त्यांच्या चरित्रातून निघणारा दीपस्तंभासारखा प्रकाश झोत हा माझ्यासारख्यांना सातत्यानं मार्गदर्शन करत असतो. या महान राष्ट्रपुरुषानं या देशासाठी, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो असीम त्याग केलाय, फक्त विनायक दामोदर नाही तर अवघ्या सावरकर कुटुंबियांनी, मग ते बाबाराव म्हणजे गणेश दामोदर असतील, नारायणराव दामोदर असतील, सावरकरांच्या सौभाग्यवती यमुनाबाई असतील, त्यांच्या जाऊबाई असतील, या समस्त सावरकर कुटुंबानं आपल्या घरावर, आपल्या जगण्यावर तुळशीपत्र ठेवलं होतं. फक्त या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हे सगळं चाललं होतं. काय मिळणार होतं या त्यागातून सावरकरांना? खरंच हा प्रश्न म्हणजे $1,000,000 क्वेश्चन आहे मित्र. काय मिळणार होतं, काय मिळालं सावरकरांना त्यांच्या देशप्रेमाच्या बदल्यात, त्यांच्या त्यागाच्या बदल्यात? सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं या देशप्रेमाच्या नादापायी. तळहातावर निखारा घेऊन सावरकर कुटुंबीय स्वतंत्रते भगवतीची आराधना करायला निघालं. यांच्या घरादारावर ब्रिटिशांनी नांगर तर फिरवलाच, पण खुद्द सावरकर काळ्या पाण्याच्या शिक्षेत अंदमानातल्या त्या नरक यातना भोगत होते. उद्ध्वस्त घर, बेचिराग संसार उघड्या डोळ्यांनी पाहत यमुनाबाईंनी दिवस रेटले. पण ज्यांच्या या बलिदानानंतर हा देश खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला, त्या थोर क्रांतिकारकाला मरणोत्तरही सन्मान मिळणं दुरापास्त झालेलं आहे. आपण पाहतो की कुणी उठतं सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवतं. अरे बेटा, ज्यांना तुम्ही माफीवीर म्हणता ना, त्या सावरकरांनी अंदमानात जे भोगलं, थोडं थोडकं नाही तर 14 वर्ष भोगलं. त्यांना शिक्षा तर 50 वर्षे झाली होती, पण त्यातले 14 वर्ष त्यांनी तिथे अंदमानात काढलेले आहेत. 14 वर्ष भोगलं. तुम्ही त्या शिक्षा, ते हाल, ती परिस्थिती, ते वातावरण 14 तास तरी सहन करून दाखवाल का? त्या शिक्षेची कल्पना करतानाच डोक्याचा भुगा होतो. प्रत्यक्षात सहन काय करणार तुम्ही? असे हे सावरकर आजवर उपेक्षेचेच धनी होत आले. ज्यांना खरं तर भारतीयांनी डोक्यावर बसवायला हवं होतं, त्यांना सातत्यानं काही बिनडोक टार्गेट करत आले. हे सगळं आजचं नाहीये बरं का. कोणी पप्पू उठतो, माफीवीर म्हणतो. कोणी परुळेकर जागा होतो, तो तर दादरचं सावरकर स्मारक बुलडोज करा म्हणतो. सावरकरांच्या विचारांना तुम्ही परास्त करू शकत नाही म्हणून त्यांच्या स्मृती मिटवण्याचा आटोकाट प्रयत्न आज चालवलेला दिसतोय. सावरकर स्मारकाची वास्तू तर नंतरची गोष्ट आहे. सावरकर जिथं त्यांच्या जीवनकालामध्ये, कार्यकाळात वास्तव्याला होते, त्या घरांना खरं तर राष्ट्रीय स्मारकांचा दर्जा मिळायला हवा होता. भगूरच्या घराची कथा तुम्हाला आठवत असेल. ते घर ब्रिटिशांकडून कुठल्याशा वाण्याकडे घाण पडलं होतं. तर नाकर्त्या वंशजांचा जो काही पाढा आहे तो नंतर वाचू आपण. पण ते गहाण घर सावरकरांच्या वंशजाकडून त्यावर फारसं लक्ष दिलं गेलं नाही आणि तिथं शेजारी दारूचा गुत्ता उघडेपर्यंत मजल गेली होती. जे घर खरं तर सावरकर प्रेमींसाठी पुण्यतीर्थ म्हणवलं जावं, त्याच्या शेजारी दारूचा गुत्ता उभा राहिला होता. हे घर त्या वाण्याकडून सोडवून सरकारी मालमत्ता जाहीर व्हावी, हेरिटेज वास्तू व्हावी, यासाठी सगळ्यात आधी रामभाऊ म्हाळगींनी अथक प्रयत्न केले. त्याला नंतर जोड मिळाली ती शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या जबरदस्त दणक्याची. मासाहेब मीनाताई ठाकरेंना भगूरच्या त्या घराची अवस्था पावली नाही आणि त्यांनी आग्रहानं बाळासाहेबांना त्या प्रकरणी लक्ष घालायला लावलं होतं. आज नाशिकच्या भगूरमधलं सावरकर सदन राष्ट्रीय स्मारक आहे.
पण त्यासाठी रामभाऊ म्हाळगींना, खुद्द बाळासाहेब ठाकरेंना प्रयत्न करावे लागले होते. पण दैव दुर्विलास पहा, ज्या दादरच्या घरात सावरकरांनी आपला देह ठेवला, ते घर तसं सुस्थितीत आहे आज. माझ्यासारखे कित्येक सावरकर भक्त त्या घरापुढून जाता येता नतमस्तक होत पुढे जातात. पण तेही घर आज मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या वादळात पत्त्यांच्या बंगल्यासारखं उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे. सावरकरांच्या वंशजांचा या मालमत्तांवर कुठलाच अधिकार नसल्यानं किंवा त्यांना तो राखता आला नसल्यानं हे घर आज ज्यांच्या मालकीचं आहे त्यांना रिडेव्हलपमेंटमधून मिळणारा करोडोंचा फ्लॅट दिसतोय, त्यांना कॉर्पस फंड दिसतोय, ही जुनी वास्तू मेंटेन करण्यात पदरमोड होते. पुनर्विकासाने फायदा होणार आहे त्यांचा. मग या फायद्यापुढे त्या वास्तूचं ऐतिहासिक मूल्य शून्य आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. पण ही वास्तू अबाधित राहावी, तिथं राष्ट्रीय स्मारक म्हणून एक प्रेरणास्थान म्हणून जतन व्हावं त्या वास्तूचं, यासाठी दादरच्या बालमोहन शाळेजवळच्या सावरकर सदन बिल्डिंग पुढेच काही सावरकर प्रेमी आजच्या दिवशी लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहेत. मातृभूमीच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचं साक्षीदार असलेलं हे सावरकर सदन असं उद्ध्वस्त होऊ नये, इथे एक राष्ट्रीय स्मारक बनावं, हीच प्रामाणिक इच्छा या सावरकर भक्तांची आहे. देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं, सावरकरी विचारांचं सरकार आहे असं म्हणतात. जर हे खरं असेल तर या सरकारनं सावरकर सदन तुटू देऊ नये. पुनर्विकासासाठी मुंबईत असंख्य प्लॉट्स आणि अनेको जर्जर इमारती पडल्यात, ज्यांचा पुनर्विकास होणं गरजेचं आहे. त्यांचा पुनर्विकास करा म्हणावं. सावरकर सदन ही वास्तू आम्हा सावरकर भक्तांसाठी पुण्यतीर्थ आहे, त्याचं जतन व्हावं. आजचं लाक्षणिक उपोषण हे लाक्षणिक जरूर आहे, पण यापुढे महिनाभर यासाठी एक स्वाक्षरी मोहीम, एक स्वाक्षरी अभियान चालवलं जाणार आहे. हे आंदोलन अजून तीव्र होत जाणार आहे. आपणही जर का एक सावरकर भक्त असाल, सावरकरांच्या निस्सीम देशभक्तीचे चाहते असाल आणि त्यांच्या परमोच्च त्यागाचे उत्तराई होऊ इच्छित असाल, तर या अभियानात सामील व्हा. हीच स्वातंत्र्यवीरांच्या चरणी खरी आदरांजली असेल. या अभियानाच्या अधिक माहितीसाठी एक संपर्क क्रमांक आहे, तो खाली दिला आहे. जरूर संपर्क साधा. मी तुर्तास इथेच थांबतो. थांबताना या कट्टर राष्ट्रभक्ताला पुन्हा एकदा वंदन करतो. आज त्यांच्या पुण्य स्मृतींना जागवताना एक दुःखद किनार जोडली जाते, याचं वाईट वाटते. पण आपण यातूनही काहीतरी चांगलं घडेल याची अपेक्षा बाळगू. पुन्हा भेटू. स्वर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी 9. धन्यवाद. नमस्कार.